नमस्कार मित्रांनो, मी चंदन राजेंद्र सोनार, निशा कॉम्प्युटर धुळेमधून. आता आपण सध्या तरी बघतोय की युद्धाचा परिणाम हा आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेला आहे. आपण गॅसमध्ये बघत होतो, पेट्रोलमध्ये बघत होतो, पण आता आयटी क्षेत्रामध्ये सुद्धा या युद्धाचा परिणाम खूप झालेला आहे. बऱ्याच दिवसापासून ना ग्राहक आमच्याकडे येत असतात, पण प्राइस आम्ही त्यांना देऊ शकत नाही, कारण लोकांना पहिली प्राइस माहिती आहे. आता नवीनची प्राइस आहे कमीत कमी 10% 20% प्राइस वाढली आहे. हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड यांच्या प्राइस तशा गगनाला पोहोचलेल्या आहे. दुकानांमध्ये कस्टमर येत आहे, पण त्यांना प्राइस जशी समजते त्या प्राइसमुळे आपण त्यांना वस्तू तशा देऊ शकत नाहीये. मी सगळ्यांना ग्राहकांना विनंती करतोय की हे जे काही रेट दर वाढलेत, हे दर आमच्या निशा कॉम्प्युटरने किंवा आमच्या व्यापाऱ्यांनी वाढवलेले नाहीये. हे दर वाढवले आहेत कंपन्यांनी, कारण कंपन्यांचा सप्लाय चेन थांबला आहे, इम्पोर्ट थांबलेला आहे, त्याच्यामुळे सगळे रेट वाढत आहे. त्यामुळे सगळ्या धुळेकर जनतेला, जो व्यापाऱ्यांना फटका बसलाय, आणि ऑनलाईनमुळे पण सगळ्यात मोठा फटका बसतोय. कारण ऑनलाईन मध्ये जे जुने काही रेट अपडेट करून ठेवले आहेत, तर ते अजून अपडेट झालेले नाहीये. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की रेट नवीन तयार झालेले नाहीयेत, हे लोक कसं काय वाढवत आहे. आणि प्रत्येक गोष्ट आहे आता आजकाल मार्केटमध्ये, तो फक्त व्यापाऱ्यालाच त्रास होत असतो. त्याच्यामुळे व्यापाऱ्याला जो त्रास होतोय तो असं नाही व्हावा. त्यामुळे युद्धातून लवकरात लवकर सुटका व्हावी, हीच आमची भगवंतचरणी प्रार्थना. जिंदगीत विचार केला नसतं एवढं प्रॉफिट त्याला. हे काय ऍड होईल दादा एक टीव्ही आता 35,000ची. एक टीव्ही ना 29,750. 20,000 रुपयाची. दादा लॅपटॉप घेऊन तिकडे आपले HP चे. जास्तच वाढवतोय हा. जास्त गोल फिरत आला असं. इलेक्ट्रॉनिक्समध्ये कॉम्प्युटर, या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील कॉम्प्युटर, लॅपटॉप, CCTV आणि जे मेमरीज आहेत, हार्ड ड्राईव्ह आहेत, त्याच्यानंतर आपल्याला मेमरी कार्ड असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याचे खूप दर वाढलेले आहेत. आणि दर वाढण्याचं जे प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे. त्याचं कारण आहे की जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्या गोष्टी ना, याची कमतरता खूप भासते आपल्याला. तर या ठिकाणी काय होतंय, ते इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट ह्या गोष्टी बंद झाल्यामुळे दर वाढले आहेत आणि डिमांड खूप जास्त झाली आहे. आम्हाला परवडत नाहीये की आम्हाला रेट खूप जास्त मिळत आहेत. ऑनलाईनला जर बघितलं तर ऑनलाईनला रेट कमी असतात, दुकानात गेल्यानंतर दुकानात रेट खूप जास्त असतात. आणि जास्त आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की दुकानावरती रेट जास्त आहे, ऑनलाईनला कमी आहे. कारण की झालं असं आहे की ऑनलाईनला रेट जे आहेत ते अपडेट झालेले नाही आहेत, जुनेच रेट आहेत. तर तुम्ही घाबरू जाऊ नका, कारण की आपल्याला दुकानावरती खूप चांगल्या पद्धतीने रेट मिळतील. आणि दुकानावरतीच खरेदी करा, कारण की ते विश्वासपात्र आहे सगळ्या गोष्टी. आपल्याला सर्व्हिस पण मिळणार आहे. तर या हिशोबाने मला तरी वाटतं की आपण दुकानातच खरेदी करावी ऑनलाईन पेक्षा, कारण की ऑनलाईनला तुम्हाला सर्व्हिस मिळणार नाही जी दुकानात मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही रेट बद्दल काही चिंता करू नका, रेट व्यवस्थित आहेत. धन्यवाद.